कंदहार उंच डोंगरी गडावरी याको याको जेजुरीच्या खंडेराया जागराला या जेजुरीच्या खंडेराया जागराला या बाईचा तुकडराया जागराला या बाईचा तुकडराया जागराला या बसरणीच्या बैरी देवा जागराला या बसरणीच्या बैरी देवा जागराला या जेजुरी गडा वाज चौगडा पुन्हा धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड रूप दाऊन बाजू गेली स्वारी देवाची येडी झाली भानुबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी नवी मुंबई में पहली बार पानी में तैरते रंगमंच के साथ नवी मुंबई के पर्यटन और यहाँ के कला गुणों व प्रतिभाओं को नया मंच प्रदान करने के मकसद के साथ पिछले 17 सालों से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए पूर्व उप महापौर अविनाश लाड़ और पूर्व नगर सेविका प्रणाली लाड़ के कुशल नेतृत्व में नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चैरिटेबल ट्रस्ट द्वारा नवी मुंबई की दिल की धड़कन वाशी मिनी शिशोर में 17वें नवी मुंबई चौपाटी फेस्टिवल का शानदार समापन संपन्न हुआ, जहां इस चौपाटी फेस्टिवल के आखिरी दिन राजापुर के विधायक किरण और भैया सामंत मौजूद थे। साथ ही उपस्थित थे पूर्व नगर सेवक सुरेश कुलकर्णी, पूर्व नगर सेविका प्रणाली लाड़ सहित प्रभाग के असंख्य नागरिक। नवी मुंबई चौपाटी फेस्टिवल नवी मुंबई का एकमात्र ऐसा फेस्टिवल है जो पानी के बीच तैरते रंगमंच के साथ आयोजित किया जाता रहा है। यही कारण है कि हर साल नव वर्ष का जोशीले अंदाज में स्वागत के मकसद के साथ आयोजित होते इस फेस्टिवल को देखने दूर दूर से लोग यहाँ खींचे चले आते हैं। इस साल भी नागरिकों का इस फेस्टिवल को अभूतपूर्व प्रतिसाद देखने को मिला। नवी मुंबई चौपाटी फेस्टिवल के आखिरी दिन कलाकारों की एक से बढ़कर एक प्रतिभा से जहां संपूर्ण माहौल उत्साह में लबरेज हो उठा, वहीं धमाकेदार ग्रुप डांस, सोलो डांस ने सभी दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। खुद किरण सामंत भी इस अनोखे कॉन्सेप्ट से बेहद प्रभावित नजर आए। उन्होंने अपने संबोधन में अविनाश लाड़ और प्रणाली लाड़ के सामाजिक और राज्य के कार्यों को मील का पत्थर करार देते हुए प्रभाग के नागरिकों को एक सूत्र में जोड़कर हर्षोल्लास के साथ आयोजित इस अनोखे उपक्रम की सराहना की। मीडिया से बात करते हुए किरण सामंत ने कहा कि अविनाश लाड़ की फ्लोटिंग स्टेज की इस संकल्पना को वह अपने मतदार संघ राजापुर में भी जरूर लाएंगे। चौपाटी फेस्टिवल जे अविनाश लाड व त्यांच्या सौभाग्यवती प्रणाली लाड यांनी जो सुरू केला हा अतिशय सुंदर असून हा निसर्गाच्या सानिध्यात घेतलेला हा महोत्सव आहे। त्याचप्रमाणे या इथे मुलांना कलागुणांना वाव आहे, तसंच खाद्य महोत्सव देखील आहे आणि ही फ्लोटिंग जी स्टेज आहे ही संकल्पना अतिशय सुंदर असून ह्या संकल्पनेतून रत्नागिरीमध्ये सुद्धा किंवा लांजाराजापूरमध्ये आम्ही देखील असे प्रोग्राम घेऊ, ही देखील नवीन आम्हाला आइडिया मिळाली। वहीं उन्होंने अविनाश लाड़ के नेतृत्व कौशल्य की सराहना करते हुए आगे कहा कि अगर अविनाश लाड़ शिंदे गढ़ में होते तो आज वो विधायक नहीं बल्कि अविनाश लाड़ विधायक होते। आम्ही 1 महिन्यापूर्वी समोरासमोर निवडणूक लढवली, परंतु प्रतिस्पर्धी म्हणून लढवली आणि ती खेळीमेळीची निवडणूक होती। तिथे कोणावरती कोणी
म्हणजे कुठचाही जो दुसरा उमेदवार सुद्धा होता त्याच्यावरती कोणी आरोप केले नाहीत किंवा प्रत्यारोप झाले नाही आणि अतिशय सुसंस्कृतपणे ही निवडणूक लढवली गेली. परंतु मला मुद्दाम खास लाड साहेबांबद्दल एवढं सांगायचं की ते जर योग्य वेळी उदय सामंतना किंवा एकनाथ शिंदे साहेबांना भेटले असते तर माझ्या ते आज लांजा राजापूरचे आमदार असते. वहीं अविनाश लाड ने सभी को नववर्ष की शुभकामनाएं देते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की. आनंद या गोष्टीचा गेली सातत्यपूर्ण आम्ही हा सगळा कार्यक्रम करतोय आणि लोक उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद देत आहेत आणि त्या प्रतिसादामुळे आम्हाला आमचा आनंद द्विगुणित होतो आणि आम्ही तो कार्यक्रम आखत असतो. आज तुम्ही पाहिला असेल बघा, खालपासून वरपर्यंत कुठेही जागा नाही. लोकांना एक आनंदाचे क्षण शोधत असतात आणि तो क्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश येते. देव आम्हाला यश देतोय कारण लोकांचं भरभरून प्रेम मिळतं. त्यामुळे आम्हालाही हा कार्यक्रम करताना खूप मोठा उत्साह. आम्ही जसे लोक आतुरतेने वाट बघत असतात तसेही चौपाटीपासून आयोजन देतात आम्ही तेवढ्याच आतुरतेने वाट बघत असतो. आम्ही बघा या स्टेजवरती जे नवी मुंबईतले कलाकार आहेत आम्ही त्यांना कलागुणांना वाव देण्याचा स्टेज उभा केलेला आहे. आमचा कुठलाही कमर्शियल कन्सेप्ट नाही. आमचे जे स्टॉल्स बघितले असेल ते आमच्या सगळ्या माता भगिनी आहेत त्यांच्याकडनं कुठले आम्ही काय घेत नाही. त्यांच्या हाताला काम मिळतं, 2 पैसे त्यांना रोजगार मिळतात, 2 पैसे त्यांना मिळतात. त्याचप्रमाणे इकडे जे काही पोरं आमची खेळतात जे काय आता इव्हेंट करतात त्यांना तो रोजगार मिळतो. एक वेगळ्या प्रकारचं काम आम्ही सामाजिक बांधलेलं कामं करत असतो आणि इथले जे गरीब मुलं आहेत त्यांना आम्ही दत्तक घेण्याचं काम करतो. वेगवेगळ्या योजनांनी आम्ही काम करत असतो आणि त्याला लोकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आम्हाला तो काम करताना आणखी आनंद येतो. बघा निवडणूक ही 15 ते 20 दिवसाची निवडणूक असते, ती तेवढ्यापुरती असते. शेवटी प्रतिस्पर्धी किती असला तर तुमच्या वैचारिक ह्याच्यावर असतं तुम्ही कसं घ्यायचं आहे. शेवटी स्पोर्ट्सली आम्ही खेळलो आहे आणि स्पोर्ट्समध्ये बघा कोणतरी हारणार कोणतरी जिंकणार आहे. आज माझी हार झाली, त्यांची जिंकलेले आहेत, पण जिंकणाऱ्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. असं त्यांनी माझं हार झालं कौतुक केलं, मी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांचं माझ्या मातीतला आमदार आहे म्हणून त्यांचा पहिला सत्कार मी या ठिकाणी घेतला आणि ते मोठ्या मनाने त्यांनी सुद्धा स्वीकारला आणि या ठिकाणी आले. त्यावेळेस त्यांची अपेक्षा होती मी त्यांच्याकडे यावं, मी आमदार तिकीट लढावी, पण मी माझ्या पक्षाची निष्ठ असल्यामुळे मी कुठे न जाता कुठे न गेल्यामुळे मी माझ्या जागेवरती राहिलो. मला माझा आनंद आहे. मी माझ्या पक्षाचा धर्म पाळला, एकनिष्ठ धर्म पाळला, बाकी मला काय आनंद आहे. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.